मक्खी मेरी पतंग है। तेरी कहाँ सो गई? दे दे, नहीं तो क्या, नहीं तो मैं अपने बड़े भाई को बुला के लाऊंगा, वो दे छोड़ेगा नहीं। हाँ, बुला ले। मैं भी किसी से डरता नहीं हूँ, मैं खुद अपना बड़ा भाई हूँ। किसी और पे निर्भर क्यों हो, खुद ही स्ट्रॉन्ग बन जाओ। हर हफ्ते लो आयरन की सिर्फ एक नीली गोली। ये खून में आयरन की मात्रा बढ़ाए, अंदर से बाहर तक एकदम सॉलिड बनाए। सरकारी स्कूलों और आंगनबाड़ी केंद्रों में निःशुल्क उपलब्ध। सॉलिड बनो इंडिया, भारत सरकार की पहल। नमस्कार। केंद्र शासनाचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि दूरदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं आजचा हा स्वस्थ भारत कार्यक्रम प्रसारित होतोय। केंद्र शासनाच्या आरोग्यविषयक योजना काय आहेत, उपक्रम काय आहेत आणि ते कसे राबवले जातात याची माहिती आपल्याला मिळावी आणि त्याचा आपल्या सगळ्यांना पुरेपूर लाभ घेता यावा, हाच या कार्यक्रमामागचा मुख्य उद्देश आहे। याच अंतर्गत आजचा आपला विषय आहे हृदयरोग आणि त्यावरचे आधुनिक उपचार पद्धत। खरं तर हृदयरोग हा शब्द आपण उच्चारला तर आपल्याला थोडंसं घाबरायला होतं आणि त्यातूनही हृदय शस्त्रक्रिया हा शब्द जरी ऐकला तरी आपल्या मनामध्ये थोडीशी धास्ती निर्माण होते। अहो, पण खरं तर आपलं हे आधुनिक तंत्रज्ञान इतकं विकसित झालेलं आहे की त्याची माहिती आपल्याला मिळाली, त्याचे फायदे आपल्याला कळाले तर कदाचित ही धास्ती थोडी कमी होण्याची शक्यता आहे। तर त्याचबद्दल आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत, आधुनिक तंत्रज्ञानाविषयी जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आज इथे उपस्थित आहेत डॉक्टर अविनाश इनामदार। नमस्कार डॉक्टर। नमस्कार। आजच्या स्वस्थ भारत या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। डॉक्टर अविनाश इनामदार हे हृदय शल्य चिकित्सक आहेत, तसंच गेल्या 28 वर्षांपासून ते या क्षेत्रामध्ये आपलं योगदान देत आहेत आणि 10,000हून अधिक हृदय शस्त्रक्रिया त्यांनी केलेल्या आहेत। चला तर मग या प्रगत तंत्रज्ञानाबद्दल आपण त्यांच्याशी बातचीत करूया। डॉक्टर, सर्वप्रथम मला हे सांगा की हृदयरोग म्हणजे नेमकं काय आणि त्याचे प्रकार किती आहेत? आपण हृदयरोग असं म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे हार्ट अटॅक असंच येतं, पण तसं नसून हृदयरोगाचे 3 प्रामुख्याने प्रकार आहेत। पहिला प्रकार म्हणजे हृदयाभोवती ज्या रक्तवाहिन्या असतात त्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा किंवा गाठ निर्माण झाली तर होणारा रोग, ज्याला आम्ही कॉर्नरी आर्टरी डिसीज असं म्हणतो। दुसरा प्रकार आहे झडपेंचा रोग। झडपेंचे जे रोग आहेत ते संधिवातजन्य आपल्या देशामध्ये भरपूर आहेत, म्हणजे झडपा चिकटल्या, गळायला लागल्या, त्याच्यावर शस्त्रक्रिया करायची गरज आहे, हा दुसरा गट। आणि हृदयरोगाचा तिसरा गट, ज्याला आम्ही दोष म्हणतो, ते रोग नाही आहे, तो म्हणजे जन्मजात बालकांमधील हृदयाचे डिफेक्ट्स। असे हे 3 प्रकार आपण डोळ्यापुढे मांडतो। अच्छा। आणि हृदयाच्या स्नायूभोवती असणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये जर काही अडथळा निर्माण झाला तर आपण अँजिओप्लास्टी करतो, बरोबर। तर त्याच्यामधलं काही प्रगत तंत्रज्ञान? अँजिओप्लास्टी ही आजकाल एक प्रामुख्याने होणारा एक शस्त्रक्रियेचा प्रकार आहे। हा जो प्रकार आहे हा कार्डिओलॉजिस्ट लोक करतात आणि यामध्ये काय असतं की ज्या ठिकाणी रक्तवाहिनी अरुंद झालेली आहे, स्निग्ध पदार्थांनी त्याला अडथळा निर्माण झालेला आहे, त्या ठिकाणी एक जांघेमधून जांघेतील रक्तवाहिनीमधून एक फुगा सरकवला जातो आणि तो ह्या कॉर्नरी आर्टरीजमध्ये गेला की तिथे जिथे ब्लॉक आहे त्या ठिकाणी तो फुगा ठेवला जातो आणि तो फुगा फुगवून त्या गाठी किंवा ते स्निग्ध पदार्थ बाजूला करून वाट मोकळी केली जाते। हे पूर्वीच्या काळी व्हायचं। त्यानंतर आले काही स्टेंट्स, ज्याला पहिल्यांदा आले बेअर मेटल स्टेंट्स, म्हणजे साधे स्टेंट्स होते। हे स्टेंट्स का वापरायचे की सपोज नुसतं आपण डायलेट केलं, फुग्याने उघडलं तर त्या ठिकाणी परत ब्लॉक व्हायची शक्यता असते, म्हणून आपण स्टेंट्स वापरतो। तर पूर्वी होते बेअर मेटल स्टेंट्स, आता ते बेअर मेटल स्टेंट्स जाऊन, कारण त्याला सुद्धा ऑक्लुजन रेट किंवा रिस्टिनॉसिस बरंच होतं, त्यामुळे त्याच्यानंतरच्या काळामध्ये आले ड्रग इल्युटिंग स्टेंट्स। ड्रग इल्युटिंग याचा अर्थ काय की एक प्रकारचं औषध त्या स्टेंट्समधून त्या रक्तवाहिनीमध्ये जायचं की ज्याच्यामुळे परत तिथे ब्लॉकेज व्हायची शक्यता बरीच कमी व्हायची। पण तरी किती म्हटलं तरी तो एक फॉरेन बॉडी किंवा एक बाहेरचा पदार्थ तुमच्या हृदयामध्ये असतो, त्यामुळे तिथे पुढे प्रगती होऊन आता बायोडिग्रेडेबल किंवा डिझॉल्व्ह होणारे स्टेंट्स असे आलेले आहेत। ते अतिशय उत्कृष्ट आहेत। साधारण 4 ते 6 महिने 8 महिन्यामध्ये तो स्टेंट आहे तो पूर्णपणे डिझॉल्व्ह होतो आणि तिथे रक्तवाहिनी कठीण होऊन ती कोलॅप्स होत नाही, बंद होत नाही। आणि बायपास सर्जरी जी केली जाते त्याच्यामध्ये आजकाल हृदय बंद न करता सर्जरी केली जाते, ज्याला मला वाटतं
हार्ट बिटिंग सर्जरी Beating असं heart म्हणतात, surgery. तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. आता सर्वच रुग्णांवर आपले अँजिओप्लास्टी करता येत नाही. कधी कधी रक्तवाहिनीमधील रोग हा बऱ्याच ठिकाणी असतो. रक्तवाहिन्या एक रक्तवाहिनी 2-2 ठिकाणी ब्लॉक्स आहेत, 3 ठिकाणी ब्लॉक्स आहेत, आणि अशा केसेसमध्ये बायपास सर्जरी अतिशय उत्कृष्ट होते. इतके वर्ष आम्ही ही बायपास सर्जरी करताना हृदय बंद करायचो आणि त्याच्यावर रक्तवाहिन्या जोडकाम करायचो त्याला. अच्छा. म्हणजे इथे काय असतं की जिथे ब्लॉक आहे त्याच्या पुढे नवीन रक्तवाहिनी जोडायची. मग ती नवीन रक्तवाहिनी पायातली असेल, कधी हातातली असेल, किंवा या हृदयाच्या पुढे जे हाड आहे त्याच्या मागे इंटरनल मेमरी आर्टरी असेल ती वापरता येते. पण आता प्रगत शास्त्र एवढं झालेलं आहे की गेल्या 8-10 वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये, संबंध जगात पाहिलं तर सगळ्यात जास्त बीटिंग हार्ट सर्जरी आपल्या देशात होते. आणि इथे शुद्ध रक्तवाहिन्या किंवा शुद्ध आणि अशुद्ध वापरून हृदय न थांबवता एका स्टॅबिलायझर सारखं एक डिव्हाइस असतं की जे ठेवलं जातं आणि तिथली रक्तवाहिनी हलत नाही, आणि तेवढंच हालत नाही, बाकी हृदय चालू असतं. त्यामुळे लोकांना जी भीती असते की अरे तुम्ही हृदय बंद करणार, बायपास करणार, मग कसं काय, मग बाहेर येणार काय, ही भीती बरीच कमी होते. आणि ह्या छोट्याशा रक्तवाहिन्यांवर अशा प्रकारची शस्त्रक्रिया करायला आम्हालाही तसं बरंच सोपं जातं. आणि हे खूपच प्रगत शास्त्र झालेलं आहे. त्याच्यातनं रक्तस्त्राव कमी होतो, पेशंट 5व्या-6व्या दिवशी डिस्चार्ज होतो, आणि हृदय बंद करून करण्यापेक्षा ह्या बीटिंग हार्टमध्ये खूपच फायदे आहेत. आणि मिनिमल ॲक्सेस हार्ट सर्जरी हा पण एक नवीन प्रकार आहे ज्याच्यामध्ये भोकातून ऑपरेशन केलं जातं. तर त्याबद्दल मिनिमल ॲक्सेस म्हणजे काय की लोकांना मधलं हाड कापून इतकं मोठं कापलेलं आहे, छाती उघडली, एवढं नुसतं सांगितलं तरी भीती वाटते. ह्याच्यावर मात करण्यासाठी आम्ही शल्यचिकित्सकांनी बऱ्याच लोकांनी संशोधन करून मिनिमल ॲक्सेस म्हणजे फक्त छोटंसं कटिंग करायचं, आणि ते सुद्धा छातीमधून एंट्री घेऊन त्याच्यावर ऑपरेशन करायचं. एखादा बायपास सर्जरी सुद्धा तुम्हाला एक कट इकडे, एक कट इथे, एखादा कट खाली असे घेऊन करता येतात, म्हणजे मधलं हाड कापायची गरज पडत नाही. त्याचबरोबर तुम्हाला झडप बदली करता येते, ती शक्य आहे. त्यामुळे वाल रिप्लेसमेंट तिथून एवढ्याशा भोकातनं करता येते. विशेषतः स्त्रियांना वाल रिप्लेसमेंट असेल तर स्तनाखाली कट करून आपण जर ऑपरेशन केलं तर मध्ये कटिंग नाही होत. आणि हेच काम रोबोच्या साह्याने सुद्धा करता येतं, यंत्रमानवाच्या साह्याने. फक्त जे हालचाली आतमध्ये होतात ते तो सर्जन बाहेर करत असतो, आणि बाहेर करतो तशा हालचाली आतून आतल्या आत शस्त्रक्रिया होते. याचा फायदा असा की 3ऱ्या-4थ्या दिवशी पेशंट घरी जाऊ शकतो. आणि आता हे तुम्ही मगाशी जे म्हणालात की 3 जे प्रकार आहेत हृदयरोगाचे, त्यातला एक जो प्रकार आहे लहान मुलांना जन्मजातच हृदय दोष तुम्ही म्हणालात होत असतो, तर त्यामध्ये हृदय शस्त्रक्रियाच केली जाते का, म्हणजे ते भोकं बुजवण्यासाठी? आता बऱ्याच गुंतागुंतीच्या दोषांसाठी हृदय शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसतो. पण ज्या काही साधे दोष आहेत, म्हणजे समजा छोट्या पडद्याला एक छोटंसं भोक आहे, किंवा मोठ्या पडद्याला एखादं मस्क्युलर VSD आहे, किंवा PD आहे, म्हणजे महारोहिणी ते फुफ्फुसाकडे जाणारी रोहिणी, ह्याच्यामध्ये असणारी जी नलिका आहे ती बंद होत नाही, जन्मानंतर ती बंद व्हायला पाहिजे, पण ती उघडेच राहते काही लोकांमध्ये, त्याला PDA म्हणतात. ह्या 2-3 गोष्टींमध्ये तुम्हाला एक प्रकारची छत्री घालता येते तिथे, त्याला डिव्हाइस म्हणतो आम्ही किंवा अंब्रेला म्हणतो. जशी छत्री आपण बंद केली की सरळ होते, ती इथे जांघेमधल्या रक्तवाहिनीतनं आत घालायची आणि भोकापाशी ठेवायची आणि उघडायची, आणि ती छत्री तिथे बसते. अशा प्रकारे का, किंवा कॉईल असते, कॉईल क्लोजर म्हणतात PDAचं, ते करता येतं. आणि मगाशी तुम्ही म्हणालात की झडपा खराब झाल्या की त्या बदलल्या जातात, तर मग त्या बदलण्यासाठी कशा प्रकारे ते विकसित झालं तंत्रज्ञान? म्हणजे कारण एखादी बाहेरची गोष्ट शरीरामध्ये जाते तेव्हा कशा प्रकारच्या झडपांमध्ये तंत्रज्ञान आहे? आता जेव्हा झडपा पूर्णपणे निकामी होतात त्या बदली करायला लागतात, त्यावेळेला आपण हृदय, छाती कापतो, छाती उघडतो, हृदय त्या हार्टलंग मशीनला जोडतो, हृदय थांबवतो, तात्पुरतं हृदय थांबवायचं, खराब झालेली झडप काढतो आणि तिथे नवीन झडप घालतो. प्रामुख्याने झडपा 2 प्रकारच्या असतात, एक म्हणजे धातूंची झडप आणि दुसरी म्हणजे प्राण्यांची झडप. आता धातूंच्या झडपा पूर्वी ज्या आम्ही वापरायचो त्या बॉल अँड केज टाईपच्या होत्या, म्हणजे एक असा केज असायची, त्या केजमध्ये बॉल पुढे मागे व्हायचा. आता त्यानंतर प्रगती होऊन त्याचे बरेच दोष लक्षात आले, टेक्निकल प्रॉब्लेम्स आले, त्यानंतर चकतीचे झडपा आल्या, म्हणजे एक चकती, सिंगल लिफलेट वाल म्हणायचे, ते आम्ही वापरायला लागलो. पण त्याच्यामध्ये धोका आहे, ती झडप जर बंद पडली तर पेशंट अचानक मरू शकतो, म्हणून 2 चकतीच्या झडपा आला, ज्याला आम्ही बायलिफ्लेट वाल म्हणतो. आता ह्या बायलिफ्लेटचा फायदा असा की एखादी चकती अटकली तरी दुसरी चकती चालू असते, तो हॉस्पिटलपर्यंत येऊ शकतो, त्याच्या औषधोपचार किंवा शस्त्रक्रिया करता येते.
अच्छा. पण ह्या सर्व धातूंच्या झडपांना रक्त पातळ ठेवण्याचं औषध हे द्यावंच लागतं. हाच त्यातला थोडासा निगेटिव्ह गोष्ट आहे. आणि त्याच्यासाठी रक्ताची जी तपासणी आहे ती दर 2-2 महिन्याला 3-3 महिन्याला करून करावी लागते. गोळी ही ऍडजस्ट करावी लागते. आता ह्याच्यावर उपाय म्हणून प्राण्यांपासून आलेल्या झडपा आल्या. बरं. सुरुवातीला गाय किंवा डुक्कर यांच्या हृदयापासून झडपा निर्माण झाल्या बरं. आणि त्या आम्ही वापरत होतो. पण त्याची जी लाईफ आहे ते फक्त 7 ते 10 वर्षच होतं. पण त्याला रक्तपातळ ठेवण्याचं औषध घ्यायची आवश्यकता नव्हती. पण आता त्याच्याही पुढे जाऊन अशा प्राण्यांच्या झडपा आल्या आहेत की ज्याच्यावर रासायनिक प्रक्रिया केल्या आहेत की त्या प्रक्रियेमुळे या झडपांचं लाईफ त्यांनी वाढवलंय. ते म्हणतात 15 ते 18 वर्ष 20 वर्ष या झडपा चालतील. बरं. आणि काही काही एओर्टिक व्हाल्वसाठी तर स्टेंटलेस व्हाल्व नावाचे आलेले आहेत. स्टेंटलेस म्हणजे त्याला रिम नाहीच आणि नुसते झडपा, नुसते ते पापुद्रे ते बसवता येतात तिथे. ओ बर बर बर. अशा अशा पद्धतीने पद्धतीने आले. विकसित झाले. आणि ह्याही पुढे जाऊन एक तंत्रज्ञ मगाशी मी म्हणलो तसं ह्या झडपा बसवताना छाती न उघडता, आता सपोज 80 वर्षाचा एखादा पेशंट आहे आणि त्याची झडप एओर्टिक झडप अरुंद झाली आहे तर ती तुम्हाला जांधेमधून रक्तवाहिनीमधून एखादी कॅथेटर घालून तिथे तुम्हाला छत्रीसारखी झडप तिथे बसवता येते. त्याला टावी असं म्हणतात. बरं. ट्रान्स कॅथेटर एओर्टिक वाल्व इम्प्लांटेशन हे एक नवीन प्रगत तंत्रज्ञ आहे. आणि हृदयरोपण शस्त्रक्रियेमधलं सध्या स्थिती काय आहे? हृदयरोपण शस्त्रक्रिया आपल्या देशामध्ये आता नुकती एक 5-6 वर्षापासून सुरू झालेली आहे. बरं. आणि सध्या भारतामध्ये फक्त 3 ते 4 राज्यांमध्ये होते. दिल्ली, हैदराबाद, चेन्नई, केरळ याच ठिकाणी होते जिथे मानवाचं हृदय काढून ब्रेन डेड लोकांचं हृदय काढायचं आणि ते माणसांमध्ये बसवायचं. ओ अच्छा. असं त्याला हृदयरोपण शस्त्रक्रिया म्हणतात. आणि त्याचे खूपच फायदे आहेत. लोकांना त्याचा फायदा होतो. पण त्याला नंतर ऑपरेशनच्या नंतर त्यांना काही औषधं घ्यावी लागतात की खूप महाग आहे, ज्याला आम्ही अँटी रिजेक्शन मेडिकेशन म्हणतो. ते खूप बरंचसं महाग आहे. हळूहळू त्याच्याही किमती कमी होतील आणि हे जास्त प्रगत होईल. प्रेक्षक हो, डॉक्टरांशी आपण अशीच बातचीत चालू ठेवूया, पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. कहाँ चली? ट्यूशन। माँ मैं ट्यूशन चली। आज ट्यूशन जल्दी जल्दी खत्म करेंगे, मुझे पिक्चर देखने जाना है। अकेले अकेले जा रही है? कौन सी पिक्चर? पहले मैथ्स वाली फिर हिंदी वाली। ओके ओके सोना। फर्क है सॉलिड दिमाग का। हर हफ्ते लो आयरन की सिर्फ एक नीली गोली। ये खून में आयरन की मात्रा बढ़ाए, दिमाग और शरीर एकदम सॉलिड बनाए। सरकारी स्कूलों और आंगनबाड़ी केंद्रों में निःशुल्क उपलब्ध। सॉलिड बनो इंडिया, भारत सरकार की पहल। प्रत्येक सिगरेट नुकसान पोहोचवत आहे आपल्याला. धूम्रपानामुळे हृदयाच्या मुख्य रक्तनळीच्या भिंती चिपचिप्या होऊन जातात. नुकसानदायक चरबी जमून राहते. हे एक धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या हृदयाच्या नळीत पाहिलं गेलं आहे. वय 32 वर्ष. जीवन निवडा, तंबाखू नाही. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. डॉक्टर अविनाश इनामदार आज आपल्या इथे उपस्थित आहेत आणि हृदयरोग आणि त्यावरचे आधुनिक उपचार याविषयी ते आपल्याला माहिती देत आहेत. चला तर मग आपण त्यांच्याशी आपली ही चर्चा अशीच चालू ठेवूया. डॉक्टर, औषधं घेऊन काही नवीन रक्तवाहिन्या निर्माण होतात, तर त्याबद्दल थोडी आम्हाला माहिती द्या. या पर्टिक्युलर तंत्रज्ञानाला हे अतिशय नवीन उपचार पद्धती आहे. बरं. ही म्हणजे ज्या रक्तवाहिन्यांचे रोग आहेत की जिथे अडथळे निर्माण झालेले आहेत त्याच्यासाठी अँजिओप्लास्टी लागते. हो. बायपास सर्जरी करावी. तर ह्या रक्तवाहिन्यांना तिसरी एक नवीन उपचार पद्धती जी येत आहे, प्रगत होत आहे, त्याला निओ अँजिओजेनेसिस. निओ म्हणजे न्यू, अँजिओ म्हणजे रक्तवाहिनी आणि जेनेसिस म्हणजे निर्माण करणे. निओ अँजिओजेनेसिस या उपचार पद्धतीमध्ये काय होतं की एक ग्रोथ फॅक्टर नावाचे काही सबस्टन्सेस किंवा काही केमिकल्स त्यांनी शोधून काढलेले आहेत की ते हृदयाच्या ब्लॉक झालेल्या रक्तवाहिनीच्या आजूबाजूला ते इंजेक्ट केले जातात. अच्छा. ओके. ते इंजेक्ट केल्यामुळे तिथे नवीन रक्तवाहिन्या निर्माण होतात आणि ह्या ज्या नवीन रक्तवाहिन्या निर्माण होतात याला आम्ही बायोलॉजिकल बायपास सर्जरी असं म्हणतो. म्हणजे एक नाही, अशा अनेक रक्तवाहिन्या या अडथळा असलेल्या आधीच्या रक्तवाहिनीपासून पुढच्या रक्तवाहिनीपर्यंत अशा अनंत अतिशय 100, 200, 300, 500 अशा रक्तवाहिन्या
तिथे आपोआप निर्माण निर्माण होतं, होऊ निर्माण शकतात. होतं. बरोबर. त्यामुळे रक्तप्रवाह त्या छोट्या छोट्या रक्तवाहिन्यामधून पुढे जातो अच्छा. आणि त्यामुळे पुढच्या स्नायूला किंवा पुढच्या अवयवाला रक्तपुरवठा पुरेसा जातो. ह्याच्यामध्ये शस्त्रक्रिया नाही, अँजिओप्लास्टी नाही, तर ह्याचे प्रयोग आता सुद्धा सुरू आहेत. बरं. बऱ्याच ठिकाणी त्याचे प्रयोग आता यशस्वी होत आहेत, पण अजून ते कमर्शियली लॉन्च तेवढंसं नाही आहे. आणि एक म्हणजे एक सामान्य प्रश्न खरं तर की झडपा खराब झाल्या आपण बदलल्या, बायपास करूनही काही फायदा नाही झाल्या, म्हणजे हे जे आता तुम्ही आतापर्यंतचे जे उपचार सांगितले ते करूनही त्या पेशंटला जर काही फायदा नाही झाला तर तुमच्याकडे काही वेगळी उपाययोजना आहे का यासाठी? काही काही हृदयांमध्ये इतकं हृदय निकामी झालेलं असतं की ते हृदय काम करू शकत नाही, त्याची आकुंचन क्रिया कमी झालेली आहे, तिथे काहीच करता येत नाही. अशा वेळेला तुम्हाला ते हृदय बदली करून कृत्रिम हृदय घालता येतं असं आता सुरू आहे. बर. 84 साली पहिल्यांदी नोव्हॅकॉर म्हणून एका कृत्रिम हृदयाचा प्रयोग झाला, पण ते हृदय बाहेर होतं आणि फक्त पाईप्स आतमध्ये होते. हृदय बाहेर. हृदय त्याला व्हेंट्रिक्युलर असिस्टेड डिव्हाइस असं म्हणायचं, म्हणजे हृदयाला सपोर्ट करणारं ते मशीन. बर. आणि त्याच्यावर पेशंट जगायचा ते लाईटवर आणि त्याला इलेक्ट्रिकल एनर्जी देऊन ते त्याचे पंपिंगचं काम व्हायचं. हे टेम्पररी असायचं, ॲज अ ब्रिज, म्हणजे तात्पुरतं, जोपर्यंत त्याला एखादा डोनर मिळेपर्यंत ते वापरायचं. पुढे करता करता त्याच्यात इतकी प्रगती झाली, नोव्हाकॉर झालं, त्याच्यानंतर ॲसिकॉर नावाचं आलं, ॲसिकॉर गेलं, पुढे जार्विक 2000 आलं, जार्विक नंतर ॲबिओकॉर म्हणून एक आलं. आणि हे ॲबिओकॉरचं तर असं आहे की ते एवढंसं छोटं आहे, ते आधीचं हृदय काढायचं आणि त्या ठिकाणी त्या ॲबिओकॉरचं ते हृदय, कृत्रिम हृदय आतमध्ये घालून ठेवायचं आणि फक्त 2 वायरी बाहेर येतात आणि त्या बॅटरीला लावलेल्या असतात आणि तिथे 2 बॅटऱ्या असतात. त्या बॅटऱ्या रात्री चार्जरला लावून ठेवायच्या, मोबाईल चार्ज करतो तसं तुमचं हृदय काम करतं. डॉक्टर, आज आपण इथे आलात आणि आम्हाला खरोखरच या आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल इतकी मोलाची माहिती सांगितली, त्याबद्दल आपले आभार. पाहिलं प्रेक्षक हो, काळ जसा बदलतोय तसं हे आधुनिक तंत्रज्ञानही बदलतंय, विकसित होतंय. त्यामुळे हृदयरोग असं म्हटलं की आपण जे घाबरून जायचो तर ते घाबरून जाऊ नका, तर या तंत्रज्ञानावर संपूर्ण विश्वास टाका आणि या हृदयरोगावर मात करा. चला तर भेटूया पुढच्या सत्रामध्ये लगेचच थोड्याच वेळात. प्रेक्षक हो, आजकाल आपल्या अवतीभोवती जे ताणतणाव आहेत त्याचा काही वेळेला आपल्या शरीरावर परिणाम होत असतो, मनावर परिणाम होत असतो, तर काही वेळेला आपल्या नाजूक अशा हृदयावर परिणाम होत असतो आणि मग काय, हृदयरोगाला आमंत्रण मिळतं. पण या सगळ्याचं संतुलन राखायचं असेल, हृदयरोगाची काळजी घ्यायची असेल, त्याच्यावर मात करायची असेल, तर योग साधनेमध्ये अनेक उपाय सांगितलेले आहेत. तर हे उपाय काय आहेत, ते कसे करायचे, याबद्दलच आज आपण माहिती घेणार आहोत आपल्या योग साधना या सदरामध्ये डॉक्टर क्षितिजा जुजम यांच्याकडून. हृदयविकार, आजकाल या शब्दाचं तर आपल्याला फारच जास्त दडपण येतं, कारण की एवढ्या सगळ्या स्ट्रेस किंवा टेन्शनच्या आयुष्यामध्ये सर्वसाधारण माणसं हल्ली फटाफट हृदयविकाराला बळी पडत आहेत आणि त्याची संख्या वाढतीये. आणि ह्यासाठी प्राणायामामधला अतिशय सुंदर प्रकार आहे नाडीशुद्धी प्राणायाम. नाडीशुद्धी प्राणायामामध्ये उजव्या हाताचा आपण प्रणव मुद्रा करतो आणि तो हात नाकावर ठेवला जातो. आता ह्यामध्ये आपण डाव्या नाकपुडीने श्वास घेतो आणि उजव्या नाकपुडीने श्वास सोडतो, परत उजव्याच नाकपुडीने श्वास घेतो आणि डाव्या नाकपुडीने श्वास सोडतो. ह्यामध्येही सरावानी आपण जितक्या वेळामध्ये श्वास घेतला त्याच्यापेक्षा जास्त वेळामध्ये श्वास सोडायचा अभ्यास करतो. एका संथ लयीत श्वास घेतला जातो, एका संथ लयीत श्वास सोडला जातो आणि ह्या अभ्यासाचा परिणाम दीर्घकाल केल्यावर, म्हणजे 5, 10, 15 मिनिटं आपण सरावानी कितीही वाढवू शकतो आणि त्याचा परिणाम आपल्याला आपल्या रक्तदाबावर दिसतो, आपल्या स्वभावावर दिसतो. हृदयविकारामध्ये अजून एक अतिशय उपयुक्त आसन आहे, ते म्हणजे सेतुबंधासन. ह्यामध्ये लोडची रचना जी आहे ती क्रॉस केलेली आहे. खालचा लोड आडवा, त्याच्यावर एक उभा लोड ठेवलेला आहे आणि उभ्या लोडच्या खालच्या टोकावर बसून मग आपल्याला सावकाश मागे जायचं असतं
मागे गेल्यानंतर पाय पुढे सरळ ताणून घ्यायचे, हात लोडच्या बाजूला एकदम शांतपणे ढिले सोडायचे आहेत. मान अतिशय सैल सोडून दिलेली आहे. मानेतले ताण हे आपण तिथे जे ठेवलेलं ब्लँकेट आहे, कसे आपल्याला जे सोयीस्कर आहे त्या पद्धतीने आपण पुढे मागे करून ॲडजस्ट करू शकतो. आसन सोडताना हळूच पायाची घडी घालायची आहे, पायाची घडी घालायची आहे आणि उजव्या बाजूला सावकाश कलून मग हळूच उठून बसायचं आहे. म्हणजे मग उठताना पटकन छातीवर आणि पाठीवर कुठच्याही प्रकारे ताण येत नाहीत आणि जे रक्तदाब खाली आलेला आहे तोही पटकन वाढला जात नाही. प्रेक्षक हो, योग साधनेमध्ये हृदयरोगासाठी काय उपचार आहेत ते आपण आत्ताच पाहिलं. आपण लक्षात ठेवा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा नक्की सांगा. यानंतर आपण हृदयरोगासाठी काही आयुर्वेदिक उपचार पाहणार आहोत. तुम्हाला माहिती नाही येत ना? मला सुद्धा नाही. चला तर मग निरामय आरोग्याची गुरुकिल्ली या आपल्या सदरामध्ये याचबद्दल माहिती देणार आहेत प्राध्यापक भारत कडलसकर. नमस्कार. आज आपण या ठिकाणी हृदयरोगाच्या बाबतीत चर्चा करणार आहोत. हृदयरोगाचा तसा फारसा उल्लेख हा आयुर्वेदामध्ये फार चांगल्या पद्धतीनं याच्यामध्ये आढळलेला आहे. हृदयरोगाला आपण जर चिकित्सा करत असताना त्याच्या अत्यायिक अवस्थेमध्ये कुठल्याही प्रकारची चिकित्सा करत असताना त्याला आपण तात्काळ त्या रुग्णाला हॉस्पिटलायझेशन किंवा त्याला ॲम्ब्युलन्स थ्रू त्याला रुग्णालयात दाखल करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. परंतु काही स्वरूपाची काही लक्षणं आहेत तर ती आपण आयुर्वेदाच्या ह्याच्यानुसार आपण त्याला त्या चिकित्सा देऊ शकतो. की उदाहरणार्थ की त्या हृदयाच्या ठिकाणी त्याला वेदना बऱ्याच वेळा टोचल्यासारख्या, घुसळल्यासारख्या, कातरल्यासारख्या अशा वेदना होतात. तर यावेळी आपण आयुर्वेदामध्ये एक पुनर्नवादी नावाचं तेल आलेलं आहे. या पुनर्नवादी तेलाने हृदयाच्या भागी आपण थोडंसं त्याला मालिश करू शकतो की त्याच्यामुळे त्या पेन हे किंवा अंजायना स्वरूपाचं जे हे आहे ते थांबतं. त्याचवेळी याच तेलाने उडदाच्या कणिक तयार करून त्या हृदयावरती त्याचं एक आळं तयार केलं जातं आणि त्याच्यामध्ये ते हे कोमट तेल असं बराच एक 15 ते 20 मिनटं त्याच्यामध्ये ठेवलं तर बराचसा त्याला अशा प्रकारचा त्या रुग्णाला त्याच्यामध्ये लाभ होतो. याचबरोबर ओली हळद जी आहे, ओल्या हळदीचा जो रस आहे तो सकाळ संध्याकाळी जर एक चमचा जर घेतला तर त्याचा हृदयरोग हा बऱ्याच वेळा हा कमी होऊन जातो किंवा त्याचे गंभीर परिणाम हे आपण त्याच्यामध्ये टाळले जातात. अशाच पद्धतीनं सुंठी क्षीरपाक नावाचा एक कल्प याच्यामध्ये येऊन गेलेला आहे की आपण सुंठ घ्यायची आणि 1 कप दूध घ्यायचा, सुंठीची पावडर 1 कप दूध आणि 4 पट त्या दुधाच्या पाणी घालून ते उकळवायचं. त्यातलं पाणी निघून गेल्यानंतर 1 कप दूध शिल्लक झाल्यानंतर असा तो क्षीरपाक आहे. तो क्षीरपाक सकाळ संध्याकाळी या हृदयरोगाच्या पेशंटला आपण देऊ शकतो. प्रेक्षक हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण हृदयरोगासाठी आधुनिक उपचार पाहिले, आयुर्वेदिक उपचार पाहिले आणि त्याचबरोबर योग साधनेतले सुद्धा काही उपचार पाहिलेत. असेच नवनवीन विषय घेऊन, विविध आसनं घेऊन आणि वेगवेगळे औषधी उपचार घेऊन पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा. पराठा या आयरन की नीली गोली, पहले क्या आता है? जो सही जवाब देगा वो ये पराठा जीतेगा. सोचो. सर का ना सर घूम गया है. टाइम ओवर. पहले आता है पराठा, फिर आयरन की गोली, यानी खाने के कम से कम 1 घंटे बाद लेना आयरन की गोली. तो अब जैम पराठा कौन खाएगा? बनना है एकदम सॉलिड तो लो आयरन की एक नीली गोली हर हफ्ते, खाने के कम से कम 1 घंटे बाद. सरकारी स्कूलों और आंगनबाड़ी केंद्रों में निःशुल्क उपलब्ध. सॉलिड बनो इंडिया, भारत सरकार की पहल.